आजच्या या व्हिडिओमधून आपण दोन बाळासाहेबांची एक गोष्ट ऐकणार आहोत. दोन बाळासाहेब नेमके कोण आहेत? तर पहिले बाळासाहेब म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे बाळासाहेब म्हणजे पुढारीचे चेअरमन एमिरेट्स आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब. येत्या 5 नोव्हेंबरला त्यांचा 80वा वाढदिवस आपण साजरा करतो आणि त्यानिमित्तानं सिंहायन 5 तपांचे पर्व या त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा होणार आहे. याच आत्मचरित्रामधला हा एक किस्सा आहे दोन बाळासाहेबांविषयीचा. हा किस्सा आहे 1986 सालचा. 1986 सालच्या 5 मे रोजी बाळासाहेबांनी अर्थात जाधव साहेबांनी कोल्हापूरमध्ये एका विराट परिषदेचं आयोजन केलं होतं. ती परिषद होती सीमावाद सोडवण्यासाठीची. या परिषदेला एस.एम. जोशी असतील, शरद पवार असतील किंवा मग बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्यातले मातब्बर नेते उपस्थित होते. या परिषदेमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक प्रस्ताव मांडला, सर्व आमदार खासदार मंत्र्यांनी राजीनामा देऊया आणि केंद्र सरकारवर दडपण आणूया. आता हा प्रस्ताव शरद पवारांना काही मान्य झाला नाही. त्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव मान्य नाही. त्यावर बाळासाहेबांनी थेट आपल्या ठाकरे शैलीमध्ये हा प्रस्ताव मान्य नसेल तर मी काही कृती समितीत राहणार नाही असं म्हणून ते थेट त्या परिषदेतून निघाले आणि पन्हाळ्यावर कोल्हापूर शुगर मिल्सच्या गेस्ट हाऊसला पोहोचले, जिथे राहण्याची व्यवस्था प्रतापसिंह जाधव साहेबांनीच केलेली होती. आता ही परिषद संपली. मग शरद पवार आणि एस.एन. जोशी थेट जाधव साहेबांच्या घरी गेले आणि त्यांना म्हटले की बाळासाहेब जर कृती समितीत नसतील तर मग आपल्याला मुंबईमध्ये लढा उभारणं फार कठीण होईल. मुंबईमध्ये लढा उभारण्यासाठी बाळासाहेब गरजेचेच आहेत. त्यांना समजवावं लागेल आणि ते आमचं कोणाचंही ऐकणार नाही, तुमचं मात्र ऐकतील. असं म्हटल्यानंतर मग जाधव साहेब हे थेट पन्हाळ्याला गेले. त्यांनी एस.एन. जोशी आणि शरद पवारांना सांगितलं की मी पोहोचतोय, तुम्ही मागोमाग याच. आता जाधव साहेब पन्हाळ्यावर गेले, गेस्ट हाऊस मध्ये गेले आणि बाळासाहेबांना पाहून ते म्हणाले तुम्ही जो प्रस्ताव मांडला तो अगदीच मान्य आहे, मात्र तरी सुद्धा जर आपण कृती समितीतून बाहेर पडलात तर मग मराठी नेत्यांची एकजूट नाही असा मेसेज बाहेर जाईल, तो जाऊ नये अशी भूमिका जाधव साहेबांनी मांडली. ती भूमिका काहीशी बाळासाहेबांना पटली सुद्धा. मात्र त्यावरही ते म्हणाले की जर सगळ्यांनी खरंच राजीनामा दिला तर किती दडपण तयार होईल त्याचा आधी तुम्ही विचार करा. आता त्यावर जाधव साहेब अत्यंत संयमाने आणि हुशारीने म्हणाले हो तुमचं म्हणणं पटतंय, मात्र शरद पवार जे म्हणतायत की लोक खरंच राजीनामा देतील का? जे एकदा निवडून येताना नाके नऊ असतं तिथे ते राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जातील का याचाही विचार केला पाहिजे. हे ऐकल्यानंतर बाळासाहेबांनी काही वेळ विचार केला आणि त्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, शरद पवार आणि एस.एन. जोशींना बोलवून घ्या, आपण बोलूया, त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकूया. आणि मग या चौघांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली. पुन्हा एकदा बाळासाहेबांना बाजूला नेऊन जाधव साहेबांनी समजावलं, त्यांच्याशी बोलले, त्यांना काही मुद्दे पटवून दिले आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे या बैठकीला पुन्हा एकदा आले आणि शरद पवार आणि एस.एन. जोशी यांना त्यांनी थेटपणे सांगितलं की बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब जाधव, प्रतापसिंह जाधव साहेब जो कोणताही मसुदा या कृती समितीसाठी ठरवतील तो मला मान्य असेल. असा हा किस्सा होता दोन बाळासाहेबांचा, ज्यातून लक्षात येतं की प्रतापसिंह जाधव साहेब म्हणजे कोल्हापूरचे बाळासाहेब आणि मुंबईचे बाळासाहेब हे दोघे एकमेकांच्या किती जवळचे होते.